श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यांसी तयंते एके समयसी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिग्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यांचं नित्य त्रास देवा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंकता लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तईपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांसी बायती शब्द ताडिती. अक्कलकोटीसी समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत तो चोलोप्पा विख्यात स्वामी भक्त जहाला. एकच अप्पापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवेशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येता तो येत सुंदरबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तू आहे चोळप्पा जवळी ऐसे एक तर त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर म्हणे देवाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयांसी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब तिथला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती. सुंदरबाईने हे गोष्टी तरावितया विरुद्ध सांगितल्या. कारभारात चोळप्पाची करी जो होता आजवडी तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तयावळी पडले होती श्रींजवळी. तयाची करून या जुळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. जुळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलेले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयांसी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्ट तडी ताडण करी बहुसाळ. ते एकुणी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आता आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणते जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यांचे आसन दाखवावे. बाळप्पा येताच त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पानी देखिले. मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एके वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनिशी झाली. सुंदरबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याचप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणाने कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवूनी तैसेने केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. याचे एकूणी उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. सेवेची सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये.
मंग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हांसी पगार सरकारांतुनी बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोप मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थांते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय घोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणा घना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रातःकर्मे आटपुनी मग बैसावे आसनी भक्ती धरुनी स्वामींचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुनी मन घालावे शुद्धदक स्नान सुगंध चंदन लावून सुरसी कुसुमी अर्पावी धूपदीप नैवेद्य फळ तांबूळ दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंद येतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्य जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजना ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पावन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पारादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी समून ज्ञाता आणि ज्ञान तूचे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिंदा ख्याती वर्णिता डोड ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षी दिनानाथा दासांकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय देजे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसून ही लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भाऊ सागर याचे पाववया पहिले तीर तो नाम तरणे साचर प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नानाद बदोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मत सुख साधन अज्ञान निमिर निरसून ज्ञादक हृदय प्रकटोपै शांती मने सदा वसो वृथविमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने ओ हा सुगम दुर्गम जो बपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृतात प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी येशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अवरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता ती प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जे असी भक्तीचा दंभ्य व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकुत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतो। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी शीतोष्णाची भीती नसे
तैसे ज्याची या चित्ती सदा अरण्यांत वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती एच्या ज्याच्या वाटती चित्ती ते करीता स्वामी भक्ती जन हसती तयांते त्यावेळी मंगळवेळांत बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशया करून तिये वर केले शयन येसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटूनी माथा ठेवी श्रींचरणी मने कृपा कटाक्ष करुनी दासांकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तर तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे बसप्पाच्या श्रीचरणी मन जरले तईपासून राहू लागणा निशिदिनी स्वामी सनिग्ध आनंदे मंग बसप्पाची कांता एकूण या एशी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी मने सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्ती स्वामींचरणी आसक्त जनात्वादन भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जरले श्रींचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूश्वापदे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटी काही भीती स्वामींचरणी जडली उडती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चौकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिया येशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले घेऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर कामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झालं अंतकरणी माथा ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याची बोलती येतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारांभूत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत 15 अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।